सर केलाय बघा. चेक करत आहे, थांबा. वाईट परत वरनं वाईट येत नाही. तुम्ही फक्त इथनं हातापासून वरपर्यंत. होय. विचार ना चेक करा. हॅलो. एक मिनिट. हां. ते चालू ऑनलाईन गेले सगळं ते. लाईट आहे ना, मी चालू कर. दिसत आहे. हॅलो. हॅलो, हां सर. लाईट दिसत आहे म्हटलं. हां हां. हा बरोबर आहे, ठीक आहे सर. चालू करा आता. राहू द्या अशीच उभी. हा ठीक राहू. बरं. हॅलो. त्यांच्याकडे सातत्यानं कट केलाय. आपण बोलत राहायचं, त्यांनी म्हटलं बोललं नाही. सगळं कसं वाटतं काय नाही टेबल टेनिस हॅलो. बॉल गेला पाहिजे. हॅलो. हॅलो. हां सर, लाईट टाकलाय, जरा बघा आता कसं दिसतंय. बरोबर आहे, दिसतंय सर. आहे ना. हो हो, ठीक आहे ठीक आहे. स्टार्ट करायला हवा. किती वाजता हे केले म्हणजे चालू केले तिने. आता ते मागं कसं घेणार आणि तू कसा इन होणार याचा विचार करून याच्या वेळेला आता आम्ही कट टू कटच आहे, म्हणजे दिसणार नाही. मागं बोलायचं ना. फ्रेम घेतो की मग ती फ्रेम घेतो. 1 फूटवर मागे घेतलं की ते येतं. काय चालू करायचं. किती वाजता? चालू. 1 मिनिट झाला. 7:01. समजा राही जाऊ दे. त्यांना मग दार उघडच ठेवू. ते तिथनं कुठनं हलव ते मागं जेवढं घेशील ते किती मागं घेणार त्याचं व्यवस्थित ठेवूनच घेतो तू. त्याला ती जागा अगोदरच ठेव. ओके. आम्हाला जाईल वरती. काय आम्हाला जाईल वरती. आपण फेसबुकवर राहणार. पाणी जर तेवढ्या अडचणी तुला यानं सांगेन का मी किती तुला दिसतो थोडा अडचण येताना तू तेवढं बसायला लागणार आहे बघ. लई मागं बसलास तर यात येणार, फ्रेममध्ये येणार नाही. मी बसतो बघ कसं. ओके. आणि चेहऱ्यावर भाव बघ मस्त हे जाऊ दे. बस फोन आला तर तुझं तू तिकडे कट करू शकतोस ना. हा फोन आला तर कट करू शकतो. आता नाही एवढं मोठं, नंतर मागं उचलणार. होय. बस आता इथंच आहे ना. आपण कसं चल.
बेस्ट. ते वाईट पाहिजे घेतलं तर वाईट पाहिजे येते ना घे ना का त्याला तेवढं टाईप बर चल झालं जास्त कॉल करूया परत. होय येऊ का ऑनलाईन विचारायचं करूया नाही एक मिनिट करतोच हातात मुक्तारपत्र हातात घ्यायचे आपण आपण ज्याला कॉल केला आहे तो आता कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक एरवी विचारायचं मला 1000 गोष्टी हे काय केलं ते काय केलं ते काय आता विचारायचं आता कार्यक्रम ना आता येणाऱ्या सगळ्या संकटावर मात करून वी आर गोइंग टू हँग आवर चेहरा ऑन द चैत्रा हे चैत्रा आली का हॅलो तुला करू ना. हा ओके. एक मिनिट एक मिनिट तुला वरती जाता येईल का किती कार्यक्रम करा चल चल दिसतंय चालू झाले का? हा, चल दिसतंय हो हो. हा दिसतंय तुम्ही दिसतंय स्टार्ट करू. आवाज सर आवाज थोडासा जवळ राहू द्या म्हणजे आवाज थोडासा जोरात बोलायला हवा आवाज बरोबर आहे. ओके ओके. बर 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 ओके नमस्कार सिंधुजन अकादमीच्या सर्व सदस्यांचं आज या व्याख्यानाच्या निमित्तानं मी सर्वांचं स्वागत करतोय. तसंच तुम्हा लोकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येच्या अगोदरच आदल्या दिवशीच उद्याला होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. तर मित्रो खरं म्हणजे आज अतिथीसारखा मिळालेला अतिथीसारखा म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य वक्ते होते ते दुसरेच होते अजयजी दळवी माझे स्नेही. परंतु आज अचानकपणे काय खरं म्हणजे चित्रकलेवर बोलायचं होतं परंतु उद्याचा शिवराज्याभिषेक डोक्यात घेऊन आपण या निमित्तानं महाराष्ट्रातला जो काही लोककला प्रकार आहे की शाहिरी खरं म्हणजे तिला महाराष्ट्राच्या साहित्याची वाङ्मयीन क्षेत्राची कवितेची पहाट म्हणलं जाते. तर त्या शाहिरीचा आणि त्यातला जो प्रामुख्यानं पोवाडा आहे पोवाडा नावाचा जो लोकप्रकार आहे कारण कसं आहे पोवाडा आणखी न लावणी या दोन्ही काय आहेत तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्राच्या लोककलेतल्या मोठ्या प्रसिद्ध अशा शाखा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतक्या नानाविध गोष्टीनं हा महाराष्ट्र लोककलेतल्या समृद्ध अशा वाङ्मयीन असेल सादरीकरण असेल वेगवेगळ्या प्रकारातनं इतका नटलेला आहे की आपण कल्पना करू शकत नाही. आणि लोककलेची सुरुवात म्हणजे गणेशाला वंदन करूनच असते. त्यामुळे गणपतीचं या इथं स्मरण करून मी कार्यक्रमाला आता खास आपल्या पुढे मी सुरुवात करतो की कुठलाही शाहीर असू दे शाहीर असू दे किंवा लोककलेतला कुठलाही लोककलाकार असू दे श्री गणरायाला गजाननाला रंगदेवतेला नटराजाला वंदन करूनच आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत असतोय. तसंच यातलं जे काय मी विपुल साहित्य लिहिलेलं आहे त्यातला गणरायाची जी काय आळवणी आहे मी आपल्यापुढे तुम्हाला या इथं कार्यक्रमात मुद्दाम पेश करतोय की गणरायाने नाचत नाचत अंगणी यावे अरे अल्पमती मी शाहीर मजला शुभाशिष द्यावे अरे झांज ढोलकी डफानी तुंतुने सुरात लावावे आणि सच्छीलतेचे रूप दावणी गुणगावणी घ्यावे. अरे विद्या देवता येईल सत्वर गणराया संगे अरे तिचीच कृपा म्हणून जीवेवर शब्द खेळ रंगे अरे पडोन मजला कधी मानवा रचनांची जीवनी आणि सरस्वतीची प्रभा उतरो या माझ्या कवनी. अरे कोणी शाहीर गोंधळ घाली आई भवानीचा होत नाचवीत उदो उदो करी श्री जगदंबेचा अरे थाप डफावर मारित कुणी कुणी शिवबाचे गाई आणि टाव फोडून सांगे निर्मिली कशी ती शिवशाही. अरे कुणबी गीतांच्या त्याला कार्या खळ्यावरून येती कुणी पाचित पाणी मोठे वरून तान छान देती
हो रामाच्या पारी ती वाणी वासुदेव गाई आणि आजा पंजीच्या नाती पंथीला वाटीत पुण्याई. अरे कुणी कष्टकरी शेतकरी गरिबांच्या घेऊन प्रश्नाला आणि या लोककलेतून जाब विचारी सतांध जुलमी सत्तेला. इतिहासाचे आम्हीच वाली. आजचा विषय आपला पोवाडा आहे की इतिहासाचे आम्हीच वाली गहू पोवाडे मर्दांचे. अरे फिरंगोजी येसाजी बाजी तानाजी सूर्याजीचे. अरे आम्हीच आहो रक्षक शिक्षक सेवक सर्व समाजाचे. आणि थाप डपावर मारून उतरू चढले भूत तर माझाचे. अरे साम्राज्ये ती कैक खड्या वाणीवरती आमच्या तरली आणि जुलमी सत्ता एक इशाऱ्या सरशी खाली गडगडली. शाहिरांच्या इतिहासाचा शोध जरा तुम्ही घ्या हो आणि शाहिराचा मान शाहिरा सुजनजन तुम्ही द्या हो. कोण आम्ही शाहीर. या पोवाडा किंवा लोककलेची उर्दू किंवा ती का लिहून सादर करणारे हे शाहीर म्हणजे कोण की ज्यांना महाराष्ट्र सारस्वतात त्यांची गणती होत्या की माय माऊली मराठी स्त्रीच्या मांडीवरचे बाळ आम्ही. त्या माय माऊली मराठी स्त्रीच्या अंकावरचे बाळ आम्ही आणि खबरदार जर तिला हिनविता होऊ कर्दन काळ आम्ही. अरे अलंकार ते शब्द सुरांचे गुंफून तिला बहाल करू आणि महाराष्ट्र जय जय श्री मराठी एक हा जय घोष करू. ओ जय घोषाचा निनाद भारी या सह्यगिरीतून घुमे अंबरी. आज मी कोल्हापुरातून बोलतोय, तुम्ही लोक पुण्यातून ऐकताय किंवा अन्य बरेच या ते रसिक वर्ग आपले सिंधुजन अकादमीचे भरपूर ऐकत असतील. पण या महाराष्ट्राच्या सह्याद्रीवरची ही खास करून कला आहे की सह्यगिरीतून घुमे अंबरी हिमगिरी तो कौतुके विचारे रे कुठून येते अललकारी. वृतांत कथन्या मेघदूत मग दक्षिणेतून उत्तरी जाई आणि गिरिराजाला सांगे गरजून कोल्हापूरचा शाहीर गाई. राजू राऊत नाव तयाचे कवने लिहून तो गातो आणि साथीदारासह ताना मारितो शिवाजी पेठेमध्ये राहतो. तर मित्र या इथं मी आणि आज माझ्या बरोबर खरं म्हणजे आजचं व्याख्यान हे निव्वळ व्याख्यान असं गृहीत न धरता उद्याच्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं मी व माझे इथं 7-8 सहकारी आम्ही आज तुमच्या सेवेत. कारण उद्याला या निमित्तानं ही रायगडची जी काय एकूण मोहीम होती ही 92 सालापासून मी करायचो. नंतर माझ्या तब्येतीची काही तक्रार झाली त्यामुळे मी गेलो नाही. परंतु आजचे जे काय सगळे माझे सहकारी इथं आलेले आहेत 6 जण तरी आम्ही आहोत. आणि जागा अडचणीची आहे, कालावधी देखील कोरोनाचा अडचणीचा आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून सगळी लांब लांब बसलेली आहेत. मग त्या ढोलकीवाला असेल, पिटीवाला असेल, तुमचे माझे सूर साथीदार असतील, जांजवाला असेल, तर त्यांच्या निमित्तानं मी आपल्या पुढं या पोवाड्याविषयी पहिल्यांदा काही वेळ तुमच्या पुढे व्याख्यान देईन. आणि या व्याख्यानानंतर आपण काय करूया की या कार्यक्रमाचा समारोप जो आहे तो 350 वर्षात शिवछत्रपतींच्यावर अनेक काव्यप्रकार लिहिले गेले. म्हणजे तमाशे झाले, वग झाले, नाट्य झाले, सिनेमे झाले, नाटकं झाली, पोवाडे झाले, गीत शाहिरी गीतं झाली, काय प्रकार आरत्या देखील झाल्या. सावरकर सारख्याने आरत्या केलेल्या आहेत, तमाशे. म्हणजे कुठलाही काव्य प्रकारानं या राजाला कवनाभिषेक घातला नाही असं झालेलं नाही. अनेक प्रकारने आपापल्या नवनवोन्मेष लेखनाने आपापल्या यथामती यथाशक्ती सगळ्या कवींनी या राजावर आपल्या कवनांचा अभिषेक घातलाय, शब्दांचा अभिषेक घातलेला आहे. परंतु 350 वर्षात जो एक काव्य प्रकार अतिशय सगळ्यांच्या नजरेतनं चुकला तो 350 वर्षात मी एकमेव लिहिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आजवरच्या रसिक मायबापांना तुम्हाला जर का खरोखर ज्ञात असेल की शिवाजी महाराजांच्यावर भूपाळी आहे, पण आज मी लिहून जवळपास 15-16 वर्ष झाली. 16 वर्षात मला शिवछत्रपतींच्या वरची भूपाळी काव्य प्रकार लिहिले गेले नाही. ती भूपाळी आपण या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी घेतोय आणि आता कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय की खरं म्हणजे पोवाडा. व्हॉट डज मीन एक्झॅक्टली पोवाडा. पोवाडा हा शब्दाचा जो काही प्रवास आहे तो प्रवद, प्रवच, पवाद, पवाड, पवाडा, पोवाडा म्हणजे कशा पद्धतीनं हा शब्द तयार होत आलेला आहे बघा. आता यातल्या 2-4 शब्दांचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावले जातात. काही जण म्हणतात पवाडणे म्हणजे उपस्थित होणे. पवाडणे म्हणजे आत्ता पवाडलास होय तू, 7ला बोललेला आणि 7 वाजून 10 मिनिटांना आलास म्हणजे आत्ता आलास काय तू. म्हणजे पवाडण्याची काय प्रकार आहे किंवा अशा पद्धतीने म्हणला जातो काय. आणि पवाडा हा पराक्रमी अर्थानं म्हटला जातो की ज्ञानेश्वरीमध्ये
जो काय शब्द आलेला आहे की तुवा गंधर्वाशी पोवाडा केलाशी वगैरे जे काय ऐकले, म्हणजे इथं कौतुक पराक्रम, तू माझा पराक्रम पाहिलायस अशा पद्धतीचा आहे. खरं म्हणजे बिंबराजाच्या दरबारातून भाटीव कवन वजा हा 11व्या 12व्या शतकातून पोवाडा हा होताच. परंतु कवितेची पहाट का म्हणलं गेली, या साहित्याची पहाट का म्हणलं गेली हे लक्षात घेऊया. अतिशय मोजक्या शब्दात 3 शब्दामध्ये महाराष्ट्राची परंपरा सांगितली गेली आहे. एकच की या महाराष्ट्रानं पहिल्यांदा जे काही कवीपणाचा बघितला प्रकार तो लोककलेतनं आला आणि लोककलेतल्या ओळीतनं ज्ञानदेवानी ओव्या रचल्या गेल्या आणि तो आला, तो पहिला संत कवी आला महाराष्ट्रात. त्यावेळेला पण संत कवी होतेच, परंतु त्यांनी जे काही या महाराष्ट्राच्या समाज मनावर, रसिकांच्या मनावर जे काही गारुड घातलं, तो 400 वर्ष हे गारुड किंवा त्यांचा प्रभाव या महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यावर किंबहुना संत वाङ्मयाचं जे काही रिफ्लेक्शन्स आहेत ते अगदी उत्तर भारतापर्यंत नामदेवरायांनी पंजाबपर्यंत नेलेले आहेत, की जिथपर्यंत मराठी कळते आणि की मग जराशी हिंदीत ट्रान्सलेट करून ती कवनं किंवा तो विचार तो नेला गेला. संत कवी हे पहिले, त्यानंतर जन्माला जे आले की यातनं भावना होत्या, यातून भक्तिरस वाहत होता, यातून सांप्रदायिक भावाची निर्मिती होत होती. परंतु त्याच वेळेला की नाही पंत कवी निर्माण झाले. ही भाषा संस्कृत मधून मराठीत आणणारे संत कवी आहेत. मराठीत तिथं गाणं ते गायला गेलं, परंतु संस्कृत प्रचूर शब्दातनं स्वतःच पांडित्य दाखवून, स्वतःची कवन रचना, कलात्मकता, शब्द लालित्य अशा पद्धतीने दाखवून ज्या रचना केल्या गेल्या त्या पंत कवीमध्ये केल्या. संत कवी मधला जो काय संत आहे तो प्रत्येक जाती धर्मातला आहे. पंत कवी मधला जो काय कवी आहे, लेखक आहे, तो बाकी एका विशिष्ट वर्गातला तुम्हाला म्हणजे पंत वर्गातलाच तुम्हाला बघायला मिळेल. कारण त्याला मर्यादा आली. तिथं काय झालं, शब्दांच्या इतक्या कलाकुसरीनं त्यांनी इतक्या भारी भारी म्हणजे रचना केल्या की त्यातला पहिला कवी जर तुम्हाला बघायचा असेल तर कवी मुक्तेश्वर आहे. मुक्तेश्वरांच्या नंतर मोरोपंत आहेत आणि त्यानंतर आहेत तुमचे वामन पंडित. सुदैवानं मी नशिबान समजतो की ज्या पश्चिम महाराष्ट्रात मी इथं राहतो ह्या तीनही लोक पंत कवींचं वास्तव्य, काही जण मोरोपंतांच्या सारखे रत्नागिरी सारख्या कोकणात जन्मले, खरं आमच्या पन्हाळ्यावर त्यांचं वास्तव्य झालं की ज्यांनी टेकावाल्या लिहिल्या की सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, वियोगमतीचा घडो, विषय सर्वथा नावडो. आणि आर्यांचे जनक आहेत ते. वामन पंडितासारखा कवी आहे, तो कुठं तिकडे जन्माला आलाय, परंतु तो शेवटी इकडे काय गेला, कोल्हापूर भागात आमच्या वारण्याच्या काठाला अमृतनगरच्या शेजारच्या एका छोट्याशा गावातून त्यानं आयुष्यातला आपला उत्तरार्ध केला. म्हणजे त्याला यमक्या वामन म्हणायचे. त्र शब्द घडला तर त्रचा प्रास करायचे ते. आणि त्याच पद्धतीने तिसरा जो कवी आहे की जो मुक्तेश्वर, तो म्हणजे प्रत्यक्ष संत एकनाथांचा नातू. संत एकनाथांचा नातू हा देखील जरी तिकडं कुठं पैठणच्या तिकडच्या गावात जरी दिलेला जरी असला, जन्माला आलेला असला, तरी बाकी त्याचा जो का उत्तरार्ध आहे तो नरसोबावाडी जवळच्या दत्ताच्या शेजारच्या तेरवाड या गावात आहे. म्हणजे या तिन्ही लोक कोल्हापूरच्या कुठेतरी 15-20, 25-50 किलोमीटरच्या अंतरावर पंत कवींचं वास्तव्य इथंच राहिलं. आणि या पंत कवींच्या कवनातून स्फूर्ती घेतली, ती कीर्तनकारांनी पण घेतली आणि अल्टरनेटिव्हली शाहिरांनी पण घेतली. कारण त्याच दरम्यान या तिघांचे विषय वेगवेगळे आहेत. संत कवी, पंत कवी आणि तंत कवी. संत कवी हे धार्मिक अधिष्ठानावर बोलत राहिले, त्यांचं सांप्रदायिक लेखन होतं, त्यांचं सगळं धर्मावर आधारित, धार्मिकतेवर आधारित होतं. तर पंत कवी हे पुराणातवर होतं, परंतु समाजातल्या उग्र महत्वाच्या कुतूहलजनिक गोष्टींच्यावर भाष्य करून, ज्याला आपण एक शब्द वापरला जातो इंग्लिशमध्ये बघा तुम्ही, कंटेम्पररी सॉन्ग. कंटेम्पररी सॉन्ग म्हणजे त्या काळी समाजातल्या घडलेल्या घटनांचं तुमच्या लेखनात, तुमच्या साहित्यात ज्यावेळी त्याचं काहीतरी परावर्तित होतं आणि त्यातले रिफ्लेक्शन्स समाजामध्ये पोहोचले जातात, ते तंत कवी. त्यामुळे संतांनी किती राजाश्रय घेतला नाही,
पंत कवीला प्रश्नच नव्हता. त्यांचं खरं म्हणजे त्यांचं जे काय श्रद्धास्थान होतं, जे काय त्यांनी पुराण कथा लिहिल्या, त्यांनी गजेंद्र मोक्ष लिहिला, त्यांनी नानाविध म्हणजे तुम्ही त्यातले आर्या वगैरे खास पौर्वमतांचे ऐका, श्लोक ऐका वामन पंडितांचे. परंतु त्यांची श्रद्धास्थानं जरी काशी असली तरी महाराष्ट्राच्या बाहेर किंवा महाराष्ट्रात तितक्या प्रमाणात ते रसिकता मिळवू शकले नाहीत. कारण ते अत्यंत अवजड शब्द खग कल कल द्रुम दल दल हे सामान्य माणसाला समजायचे नाहीत. परंतु अल्टरनेटिव्ह जर का बघायला गेला तर संत कवींच्या पेक्षा देखील तंतकवी आहे. हा शाहीर जो आहे तो जनमानसातल्या मराठमोळ्या भाषेत आपल्या रचना करून त्याचं सादर करण्याचं ठिकाणच होतं की लोकांच्यात जाऊन, लोकांच्या प्रत्येक खेडोपाडी जाऊन आपल्या कुठेतरी पारावर एखादं डब तुंतून लावलं की शाहिरांच्या रचना चालू पडेल. त्यामुळे पोवाडा हा लोकांच्या मनातला, म्हणून त्याला मराठी साहित्याची पहाट का म्हणलं गेले, कारण तो संतांच्या पासून पंतांच्या पर्यंत म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसापासून ते विद्वानापर्यंत त्याची वैचारिक देवाणघेवाण व्हायची. आणि त्या वैचारिक देवाणघेवाणमधूनच तो लोकप्रिय झाला आणि या महाराष्ट्राच्या मनावर गेली 350 ते 400 वर्ष झाली. हा मनावर प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर गुंजी घालतोय, गारुड घालतोय. किंवा त्या ज्या पहाटेची आज तागायतपर्यंत दुपार झालेली नाही ती पहाटच आहे. त्यातलं जे काही अत्यंत म्हणजे पहाटेचं जे काही प्रसन्न वातावरण आहे तो पोवाडा आज तागायत टिकून आहे. अल्टरनेटिव्ह बघायला गेलं तर पंत साहित्याची तुम्हाला जराशी अलीकडं हे झालेली दिसेल, म्हणजे लोकप्रियता कमी, त्याची समज. पोवाड्याची लोकप्रियता ही क्षणोक्षणी दिवसोदिवशी वाढत चाललेली आहे प्रत्येक गोष्टीला. त्यामुळं हा पोवाडा आता 350-400 वर्ष तुम्ही कसं म्हणणार. आता आपण काय करूया, पोवाडा कशा पद्धतीनं, पोवाडा आहेच, पोवाडा फार जुना आहे म्हणजे, परंतु जनमानसांच्या उलगूड कशा पद्धतीने झाला की त्यानं सद्यस्थितीतलं असं कोणतं स्वरूप त्यानं अतिशय देखण्या पद्धतीनं समाज मनाच्या पुढे मांडलं की जेणेकरून हा पोवाडा लोकांच्या मनात काय केला गेला, रुजला गेला. हे आपण करूया. खरं म्हणजे बघा 10 नोव्हेंबर 1659, 10 नोव्हेंबर 1659 हा दिवस आहे अफजल वधाचा दिवस आहे. आणि अफजल खानचा वध झाल्या छत्रपती शिवरायांनी वैशिष्ट्य म्हणजे एवढं मोठं यश प्राप्त झाल्यानंतर, एवढं मोठं यश मिळाल्यानंतर खरं म्हणजे यशाच्या धुंदीत एखादं सेलिब्रेशन, विजयोत्सवी पार्टी एकत्र येणे करायला पाहिजे होतं. पण तसं न करता अफजल खान सारख्या महान योद्ध्याला ज्यावेळी तो मार पडतोय आणि तशा माणसावर जर का आपण त्याला नेस्तनाबूत करतोय, त्याला मारतोय, त्यावेळी शिवाजी महाराजांनी काय केलं, त्याच म्हणजे आमच्या कोल्हापूर भाषेत जर का म्हणला तर तो जो काय दरारा सुटलाय, ती जी काय हबकी पडल्या त्या हबकीचा त्यांनी काय केला, योग्य रीतीनं काय केला आपण वापर करून घ्यायचा म्हणल्यानंतर त्यांनी नेताजी पालखरला लावून दिलं तुमच्या विजापूरकडे तिकडं झडप घालायला. आणि दुसरे मोरोपंत आणखीन हे जे खालचे होते त्यांना मुंबईकडे आणि स्वतः आपण पश्चिम महाराष्ट्राकडे आले. म्हणजे बघा तुम्ही, शिवनेरीला जन्मलेला मुलगा, पुण्याच्या जागीरदाराचा मुलगा, राजगडावर राजधानी निर्माण केलेला मुलगा, जोपर्यंत कोकणातल्या बहुतेक प्रदेशात बहुतांशी 5-50 गड घेऊन स्वतःच एक छोटस स्वराज्य केलेला मुलगा, कधीही पश्चिम महाराष्ट्रात इकडं कोल्हापूरकडे आलेला नव्हता. परंतु तो वसंतगड मधनं कराड खालचा पाटण असा घेत 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 की नाही हे कोल्हापुरात 17व्या दिवशी येऊन पोहोचले. म्हणजे तारीख आहे बघा 17 नोव्हेंबर 1659 शिवाजी महाराज करवीर निवासिनी दर्शनाला आले आणि आदिलशाहीच्या मुलकात आमचं कोल्हापूर होतं ते पहिलं मुक्त केलं. आणि ते ज्यावेळी मुक्त केलं त्या मुक्तीनंतर दुसऱ्या दिवशी अत्यंत त्यांना कुतूहल होतं राजगडावर राहून की पन्हाळा कसा आहे, पन्हाळा कसा आहे. म्हणून पन्हाळ्यावर शिवाजी महाराज पहिल्यांदा मुक्कामावर तिथे गेले. तो शिवपदस्पर्श दिन आहे 28 नोव्हेंबर 1659. म्हणून आम्ही तो शिवपदस्पर्श दिन म्हणून स्वतः मी त्याचं नामकरण करून आम्ही गेली जवळपास 15 वर्षांना अधिक काळ आहे तो आम्ही साजरा करतो तिथं पन्हाळ्यावर की इकडं महाराज आले या निमित्तानं.
महाराज आले, महाराज थांबले. बघा तुम्ही, त्यापूर्वी अफजल वध झालाय ऍक्च्युअली 10 नोव्हेंबरला आणि 22 जुलैला महाराजांनी राजगड सोडलाय. 22 जुलैला महाराजांनी राजगड सोडलाय की चला आता मोहिमेवर जायचं म्हणून. आणि त्या दरम्यानची घरातली परिस्थिती अशी आहे की स्वतःची पत्नी आजारी आहे, मुलाला दूध कमी आहे म्हणून दुसरी धाराऊ जिजाऊन लावलेली आहे. स्वराज्याच्या बहुतांशी भागावर परकीय आक्रमणानं रयत चिंतेत आहे. तुळजापूरच्या कुलस्वामिनीवर अफजल खान गावगावून आलेला आहे. विठोबाला हार्म पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला देखील काय केलेलं आहे, थोडीफार तिथल्या मूर्त्यांची मोडतोड जी काय झाल्या, 64 योगिनी वगैरे जे काही देवळावरचे आहेत त्यांचं देखील काय केलेलं आहे, मोडतोड केलेलं आहे. आणि असा तो अफजल खान मारायचा म्हणून 22 जुलैला बाहेर पडलेला हा राजा दरम्यानच्या काळात 5 सप्टेंबरच्या दरम्यान काहीतरी त्यांच्या पत्नीचं देहावसान झालेलं आहे. तिच्या अंत्यविधीला नाही, तिच्या 12 दिवसाला नाही, तरी पण पुढे जाऊन नोव्हेंबर महिन्यात तो भेट घेऊन त्याचा निपात करून कोल्हापूरला येऊन पन्हाळ्यावर आल्यानंतर दरम्यानच्या काळात फाजल खानाने रुस्तुमी जमाची जी काय एक छोटीशी तुकडी गेली विजापूरवरनं परत नव्या दमानं तुकडी घेऊन आली. महाराज पन्हाळ्यावरच आहे. महाराजांनी परत येऊन आमच्या कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध अशा ताराणीच्या पुतळ्याजवळ कावळ्या नाक्याजवळ पंचगंगेतनं ती होड्या घालून बाहेर आल्यानंतर तिथे एक युद्ध केलं. परत महाराज त्यांना त्या मारून फाजल खानला आणि त्याचा परत त्यांना पळवून लावून देऊन, म्हणजे नेते त्याचे एक चित्र उपलब्ध आहे आपल्याकडं. तुम्ही ते बघितलं तर प्रत्येक योद्ध्याच्या डोक्यावर असं नाव लिहिले, हा शिवाजी, हा नेत्याजी, हा बाजी प्रभू पण बरोबरच होते त्यांचे, हा प्रतापराव पण बरोबरच होते. म्हणजे रडतोंडी घाटात नाही सगळं जे काय सैन्य आलं ते सगळं पन्हाळ्यावर रमलं. आणि पन्हाळ्यावरचा एवढा मोठा तो प्लॅटॉनी एवढा किल्ला बघून शिवाजी महाराज जे प्रेमात पडले आणि त्या प्रेमाला सहाय्य करायला जर का कोणी मोठं सहाय्य केलं असेल तर ते सिद्धिजोहरने केलं. कारण दरम्यानच्या काळात आदिलशाहीनं काय केलं, फाजल खान देखील मार खाऊन गेलाय म्हणल्यानंतर कर्नूल मधल्या मूळ दक्षिण आफ्रिकेतनं आलेल्या त्या हबशी इस्माला बोलवून सिद्धिजोहरला, म्हणजे आंतरराष्ट्रीय योद्धा पहिला जो चालणारा शिवाजी महाराजांच्यावर परक्या राष्ट्रातनं तो म्हणजे सिद्धिजोहर आहे. तो कर्नूलला वास्तव्य होती. तो तिकडनं आला आणि त्यानं वेढा घातला. तो जो वेढा 6 महिन्याचा चालला. बघा कशी गंमत आहे. 10 नोव्हेंबर पासून इथं आले, 27ला ते अडकले पन्हाळ्यावर जे वेढा जो पडला तो 6 महिन्याचा वेढा आणि तो परत 16 जुलै पहिला दिवशी फोडला. म्हणजे 22 जुलैला बाहेर पडलेला माणूस पुढच्या 16 जुलैला कुठं आहे, पन्हाळ्यावरच आहे. आषाढाच्या तारखा इथे 16 जुलै म्हणजे. आणि मग तिथनं बाहेर पडून विशाळगडवरनं तो वेढा पन्हाळा, पावनखिंड वगैरे हा जो काय आपण सातत्यानं महाराष्ट्रातली सगळीच माणसं त्या दिवसाची अनुभूती घ्यायला म्हणून तो ट्रॅक करतात. त्या ट्रॅक सगळा करून महाराज नंतर 1 वर्ष 1 महिना 13व्या दिवसानंतर महाराज राजगडवर गेले. आणि राजगडवर गेल्यानंतर इथं आम्हा शाहिरांची फार मोठी मानाची आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे की अजूनही सांगतो शिवाजी महाराजांनी कुठेही कधी विजयोत्सव केला नाही. आता पोरगा झाला तरी फटाकड्या लाव, लगीन आणलं तर फटाकड्या लाव, वरात आणलं तरी फटाकड्या लाव, नानाविध गोष्टी असतात. तिने एवढे मोठे मोठे विजय संपादन केले, कधी त्याचा आनंदोत्सव केला नाही. आणि एवढे भरपूर मोठे मोठे पराभवही सहन केले तर त्यानं देखील कधी खचून गेले नाही. त्याला म्हणतात छत्रपती शिवराय. म्हणून ती स्फूर्ती देवता 300-350 वर्ष 400 वर्ष काय 4000 नाही 40,000 वर्ष जोपर्यंत पृथ्वी आहे, आता म्हणायची पळाली या कोरोनातनं, तोपर्यंत शिवछत्रपती नावाचं एक ताकद, एक जादू या महाराष्ट्रावरच नव्हे तर अखंड विश्वावर राहणार आहे. त्याचं कारणच एक आहे की कधी आनंदानं उडून गेलं नाहीत आणि कधी पराभवानं खचून गेलं नाहीत. अत्यंत स्थितप्रज्ञता जी गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्या ती तुम्हाला जर का प्रत्यक्षात बघायची असेल तर तुम्हाला आम्हाला
एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की शिवछत्रपती आपल्या जवळची गोष्ट आहे. रामायण महाभारत फार मागची गोष्ट आहे, फार मागची गोष्ट आहे. शिवछत्रपतीची स्फूर्ती देतो ती प्रत्येक वागण्यात जर का आम्ही जर कधी बघितली तर आपल्याला जीवन जगायला, जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला चॅलेंज द्यायला, ताकद द्यायला ही अत्यंत गोष्ट पडते. शिवाजी महाराजांनी कधीही सेलिब्रेशन नसलं केलं तरी त्या माऊलीला वाटलं की माझ्या पोराने एवढा मोठा पराक्रम केलाय, वर्ष सव्वा वर्ष घराच्या बाहेर जाऊन युद्ध करून अत्यंत बलाढ्य अशा त्या अफजल खानला मारलाय. त्या बाजी प्रभू सकट त्यातनं गेलेले सगळे योद्धे आणखी त्या 350-400 बांदलांच्या सकट तर तो माणसानं पन्हाळा पावनखिंड ऐन आषाढाच्या धोधो सरीतनं बाहेर तो वेढा फोडून विशाळगड मार्गे आलाय. तर माझ्या पोरग्यानं काय पराक्रम केला यो असं त्या माऊलीला वाटलं. आणि त्या माऊलीला बाकी डोक्यात एक कल्पना आली की बाबा रे, विलक्षण कल्पना आहे, लक्षात घ्या. ती विलक्षण कल्पना एका परंपरेला जन्म देऊन गेली, एका परंपरेला अपडेट करून गेली, एका परंपरेला फ्लरिश करून गेली, एका परंपरेला झळाळी देऊन गेली. म्हणतोय मी झळाळी अशी की तिनं महाडमध्ये असणाऱ्या आगिंदास नावाच्या एका गोंधळाला तिनं चिठ्ठी पाठवली, सुपारी दिली. आता कित्येक अभ्यासकांचं असं मत आहे की तो आगिंदास शिवछत्रपतींच्या बरोबर हा अफजल खान वधापासून रडतोंड्या घाटातनं तिथनं येऊन पन्हाळा या सगळ्या युद्धात होताच म्हणे, होता गोंधळी तो. परंतु त्याला काव्य प्रतिभा अवगत होती, काव्य प्रतिभा अशी अवगत होती की म्हणजे त्याचे शब्द म्हणजे अक्षरशः एक फार देखणे शब्द आहेत त्या आगिंदासाचे. आणि त्या आगिंदासाला महाडमध्ये राहणाऱ्याला त्याला बोलिवलं जिजाबाईने सांगितलं, बाबा रे, आपल्या राजगडावर आता माझा मुलगा आलाय छत्रपती शिवराय आणि आपण एवढा मोठा भीम पराक्रम केलाय, या पराक्रमातनं जे गेले त्यांना तर ते श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहेच तो, पण त्याच्याशिवाय त्या दरबाराला जखमनाम्याचा दरबार म्हटलं जातं. जखमनाम्याचा दरबार म्हणजे काय की ज्या योद्ध्याला जिथे जखम झाल्या तिथे त्याला अलंकार द्यायचा. एखाद्याला इथं जखम झाला असेल तर त्याला शिल्पे द्यायचा सोन्याचा, इथं एखाद्याला इथं जखम झालं तर दंडातलं कडं द्यायचं, एखाद्याला इथं जखम. प्रत्येक ठिकाणी जिथं त्यातनं थोटणी माणसं किती झाली असतील तुम्ही विचार करा. अँटीसेप्टिक नव्हतं त्यावेळी, फक्त तुपाच्या विहिरीवरती माणसं बरी व्हायची जुन्या तुपावर. तर त्या सगळ्या लोकांचा सत्कार करायचा आणि सत्काराच्या निमित्तानं पोरग्याने केलेला पराक्रम बाहेरच्या गडावरच्या असणाऱ्या लोकांनी कळावं म्हणून जिजाऊ मातेनं त्या महाडच्या गोंधळाला सुपारी दिली आणि म्हटली की बाबा रे आगिंदास, त्याचं नाव अज्ञानदास आहे, आगिंदास तू यावर एक पोवाडा बांध. पोवाडा बांधणं म्हणजे पोवाडा म्हणजे एखाद्या दागिन्यासारखा असतो. तुम्ही लक्षात घ्या, या पोवाड्याला नंतर मूळची मराठातली कला जरी असली तरी या तंत कवीला कीर्तनकारांनी, पंत कवींनी आणि संत कवींनी वेगवेगळ्या सगळे त्यातले काव्यातले शब्दातले सगळे आयाम दाखवून या पोवाड्याला असा नटवलाय. म्हणून तर महाराष्ट्राला म्हणलं जाते की हा महाराष्ट्राची लोककला कुठली, पुढे गुजरात म्हणणार गरबा, पंजाब म्हणणार भांगडा, परंतु महाराष्ट्र म्हटलं की नाही दोनच लोककला येतात, एक तर पोवाडा नाहीतर एक तर लावणी. आणि दोन्हीचा निर्माता एकच, तो म्हणजे शाहीर म्हणजे लिहून जाणारा मूळचा फारसी शब्द. परंतु या शाहिराच्या रचना जो लिहून जातो तो देखील माफ करा, खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही, लोककलेतल्या प्रत्येक रचनाकाराला शाहीर म्हटलं जातं. वाघ्या मुरळीत पण शाहीर आहे, जो खंडोबावर लिहितो, यल्लमाच्या जोगत्यात पण शाहीर आहे, जो रेणुकावर लिहितो, कदंब घराण्यातल्या कदंबावर पण शाहीर आहे, जो कदंब गोंधळावर लिहितो. तर जितके प्रकार तितके लिहिणारे ते शाहीर. अगिंदास सारखा समकालीन तुळशीदास पण झाला, ज्यानं माघ शुद्ध नवमीला तानाजीचा इतिहास लिहिला, सिंहगडाचा. तो पण यमाजी झाला. यमाजी नंतर तो पोवाडा एकदा चेक केला पाहिजे कुठला कालावधी आहे त्याचा. आणि त्यानं पोवाडा लिहिलाय बाजी पासलकर. तुम्ही तर लोक पुण्यातले आहात, बाजी पासलकर हा शेजारीच तुमच्या पुण्याच्या अगदी पहिल्या लढाईत गेला तोरण्याच्या, आलं का नाही लक्षात. तर ते सगळं हे जे विपुल साहित्य आहे
हे जे साहित्य आहे ते इतकं म्हणजे ह्यानं महाराष्ट्राची खरोखर साहित्य कलेची कवितेची पहाट म्हणलंय. म्हणजे 3 या जे काय संत पंत आणि तंत आहेत ह्या 400 वर्ष समाजावर अधिराज्य गाजवलं ते संत परंपरेनं. हा पोवाडा नंतर 150-200 वर्ष गाजला. त्यानंतर या पोवाड्यानं रूपडं बदललं. यथा राजा तथा प्रजा तशी म्हणतात तशी परी झाली. त्यानंतर जो राजदरबारी गेल्यानंतर राजदरबारनं त्याला लावणीत कन्वर्ट केला पेशवाईत. तो शृंगार रसात बुडाला. नंतर शाहीर नंतर लावण्या बिवण्यावाल्या मोहनाजी बाळा असेल, राम जोशी असेल, सगन भाऊ असेल, शाहीर प्रभाकर असेल, शेकडो शाहिरांनी नंतर आपापल्या यथामती यथाशक्ती अतिशय रसप्रधान त्यात भाव उत्पन्न केले. म्हणजे पहिली युद्धकथा करणारा शाहीर नंतर लावण्यवतीची कवने गाऊ लागला आणि लावण्यवतीची कवनं गाता 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 नंतर हा पोवाडा तो वीररस विसरलाच मधल्या 50 वर्षाच्या काळात. मग जेव्हा परत परकीयांचं जेव्हा आक्रमण आलं, ब्रिटिश ज्यावेळी आले त्यावेळी बाकी ब्रिटिश आल्यानंतर बाकी पुन्हा शिवछत्रपतीच्या पराक्रमाची आठवण करून देत पुन्हा वीरस्त्रीचे सगळे शंख फुंकले गेले आणि महाराष्ट्रात परत वीरस्त्री आले. आणखी माणसं पुन्हा लढायला उभा राहिली. दरम्यानच्या काळात कायदे आले, कानून आले. अफजलला कसं मारलं तसं नंतर तो खूप डरू लागला. मग बाकी कोल्हापूर दरबारला राजर्षी शाहू यांनी बाकी या पोवाड्याची ताकद ओळखली आणि त्यांना देखील आगिंदा सारखाच प्रतिभा संपन्न काय शीघ्र कवी लहरी हैदर साहेब पैगंबरवासी यांनी राज दरबारी यांना त्यांनी काय केलं, आमंत्रण दिलं आणि राज दरबारी शाहीर म्हणून नियुक्ती केली. आणि त्या काळातले सगळे शत्रू बदललेले, प्रकार बदललेले, लढाया करता येत नव्हत्या. मग त्यामुळे सत्यशोधक समाजाच्या चळवळीचे विचाराचे पोवाडे लहरी हैदरांच्याकडनं लिहून घेऊन पुन्हा समाजातल्या उग्र महत्वाच्या कुतूहल गोष्टींचे जे काय विचार आहेत हे खेडोपाडी गावोगावी त्यांचा शिष्य संप्रदाय भरपूर होता. म्हणजे शेकडो शिष्य हैदर साहेबांच्याकडे होते आणि त्यांनी जे लिहिलंय पोवाड्यासारखी गोष्ट जर का बघितली म्हणजे मुसलमान कवी आहेत माफ करा, परंतु त्यावेळी जे का लिहितात त्यांचं छत्रपती प्रेम आहे की तुम्ही आम्ही मराठी बच्चे हाडाचे सच्चे नवे अर्धे कच्चे असून लुच्चे मोराची पिशे लावून अंगाला हे बगळे गड्यानो दटावी ते हंसाला असं ते मुघलांच्या विरुद्ध तानाजीच्या पोवाड्यात त्यांनी लिहिलेलं आहे. अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांनी सत्यशोधकी समाजाचे पोवाडे करून जे महात्मा फुलेंना अभिप्रेत होते ते विचार सत्यशोधकी समाजाचे जनमनात रुजवले गेले. आणि आता त्यानंतर मधल्या काळात जरा विनोद रसात बुडाल्यानंतर पोवाडा परत परवा तुम्ही बघितलं नंदेशमुखच्या मुखातनं गायलेला पोवाडा जरी असला तर लिहिला आहे तो लहरी हैदर साहेबांनी. तो लहरी हैदर साहेबांच्या लेखनाची नोंद असलेली त्या काळात दगडी पाटी किल्लीवर चालणारी ती तबकडी माझ्याकडे आहे गाणारी म्हणून तेच शब्द आहेत. अशा वाघिणीचा तो छावा वगैरे वगैरे थोडस ऍडिशन आहे त्यात. परंतु प्रतापगडचं युद्ध म्हणून त्या काळात मी लिहिलेला जो पोवाडा आहे तो आजही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत गॅदरिंगला लहान मुलगा म्हणत असतो. तुमच्या आमच्या कानावर पोवाड्याच्या सिनेमाच्या माध्यमातून हा पोवाडा आला म्हणून हा लोकांच्या जनामानात रुजला गेला. आता माध्यम प्रभावी काय आहे, सिनेमा आहे पोवाड्यापेक्षा. परंतु पोवाडा हे एकेकाळचं प्रसार माध्यम होतं की ज्यावेळी टीव्ही नव्हता, रेडिओ नव्हता, काहीच नव्हतं त्यावेळी पोवाडा आणि तमाशा आणि हरदाशी भजन ह्याच्याशिवाय लोकांना करमणुकी करता साधनच नसायची. शिवविचार एकेकाळी पसरवला गेलेला महाराष्ट्रातला हा पोवाडा, शाहू विचार पसरवला गेलेला पोवाडा, महात्मा फुलेंचा विचार पसरवला गेलेला हा पोवाडा. पण पोवाडाने किती रूपाने किती मेसेजेस, म्हणजे हे त्या काळातलं प्रसार माध्यम आहे, टीव्ही आहे त्या काळातला, किती पद्धतीने आंबेडकरी जलसे ह्या पोवाड्याच्या माध्यमातून पसरले गेले. म्हणजे कितीतरी विचार, कितीतरी साम्राज्य, कितीतरी याला आपण काय म्हणतोय युगांतर आहे. प्रत्येक युगांतरामध्ये पोवाड्यानं आपापली वेगवेगळी रूपं घेऊन देखील या समाज मनावरची आपली पकड आहे, लोकप्रियता आहे किंवा आपला जो वकूब आहे, आपली जी ताकद आहे ती सातत्यानं काय केलेली आहे, मजबूत ठेवलेली आहे. यावरची पकड मजबूत ठेवलेली आहे. म्हणूनच मी स्वतः लिहिलं आहे की या लोककलेच्या गळ्यातील विरसाच
वीर कथा गायचा हा मर्दानी बाज. वीर साज म्हणजे आम्ही कोल्हापुरी माणसं आहे, आमच्याकडच्या घरंदाज घरात एक तरी साज असतोच दागिना, आणि साज हा गळ्यात घालायला सुवर्ण अलंकार असला तर हा वीर साज म्हणजे वीराचं साज गाणारा पोवाडा म्हणजे वीर साज. हा लोककलेच्या गळ्यातील वीर साज. वीर कथा गायचा हा मर्दानी बाज. जगी याचा खरोखर वेगळाचा अंदाज. काय वर्णू याचा नखराने याचा नाज. याचे शब्द मी 9-10 राज्यात गेलोय, 2 देशात पोवाड्याचं सादरीकरण केलंय, लक्षात घ्या तुम्ही. परंतु म्हणून मी सांगतो की याचे शब्द नाही समजत असतील एक एक भागात शब्द. तामिळनाडूमध्ये समजण्यात तुकी सात्यारुदी भाव ओतला गेला ही प्रोसेस पूर्ण होत्या. गेस्चर म्हणून पोवाडा एक नाट्य आहे. त्या नाट्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो मॉरिशस मध्ये तर मराठी 80% होते. मराठी भाषा संबंध तेव्हा महाराष्ट्र गीत येणारे लोक होते. परंतु या पोवाड्याचा नाज आणि नखरा मी पोलंड लोकांच्या पुढे पण गायलेला आहे, मी जर्मन लोकांच्या पुढे पण गायलेला आहे. जर्मनीतनं परत मी त्याचं ट्रान्सलेशन करून ते निरूपण करून सांगितलेलं आहे. त्यामुळं मला या पोवाड्याची चांगली ताकद माहिती आहे. इंग्रजीमधून केलेलं आहे काही ठिकाणी मी पोवाड्याचं निरूपण. परंतु गेस्चर्स मधनं यारुदी भाव ओतले जातात. म्हणून मला मनावर वाटलं की याचे शब्द किती लयबद्ध ऐकून स्तब्ध होती जी की थवे रसिकांचे. भासते नाद तांडवाचे, शंख फुंकले पांडवांचे, टनत्कार जणू गांडीवाचे आणि वनवे जणू उठले खांडवाचे. आता तांडव, खांडव, पांडव हे या सगळ्या गोष्टींचा मिळून पोवाडा होते. म्हणून पौराणिक काळापासून ते या काळापर्यंत पोवाडा हा महाराष्ट्राला स्फूर्ती देत आलेला आहे, चेतना देत आलेला आहे. आणखीन या पोवाड्याविषयी निव्वळ बोलायचं म्हटलं तर मला वाटते मी 2-2 तासाच्या 4 ते 5 तर मी घेऊ शकतोय. माझे सगळे सहकारी समोर आहेत. तर असा पोवाडा शिवछत्रपतींच्या दरबारातलं एकमेव राज्य मान्यता प्राप्त कला प्रकार होता. शिवाजी महाराजांच्या दरबारात कधी लावणी झाली नाही, विनोद झाला नाही, टवाळ झाली नाही, मजा झाली नाही. परंतु वीरश्रीचे पोवाडे ऐकले की ते पोवाडे सादर करताना देखील शाहीर असा करे की बाबा रे होय 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 माझा भाऊ होता या युद्धात होय, म्हणून तेव्हा ते आठवण करून दिली गेली. प्रत्येक युद्धावर जर का पोवाडे नंतर लिहिले गेले तर त्याच्या भावाला त्याची आठवण यायची, ह्या युद्धात आपला भाऊ गेलेला, ह्या युद्धात आपला नवरा गेलेला. तर ह्या युद्धात शाहिरावर दौलत जादा व्हायची. माणसं कोण अंगठ्या काढून टाकायचे, कोण कडे काढून टाकायचे, तर कोण काय गळ्यातला दागिना काढून टाकायचे, मोत्याची कार. शिवछत्रपती तर एक शेर सोन्याचा तोडा आणि बसायला घोडा अशी आगिंदास नावाच्या या शाहिरीला एक विदागी देऊन या शाहिरीचा गौरव केलेला आहे. आणि अशा या गौरवशाली परंपरेत खरं म्हणजे आगिंदासानंतर फार चांगले शाहीर झाले. पोवाड्याला चौकाचा बदल न देता त्याचं शरीर सौष्ठव बदलण्यात पहिल्यांदा महात्मा फुलेंनी फार मोठं काम केलं. महात्मा फुलेंच्या नंतर त्यातलं शब्द सामर्थ्य वाढवायला सावरकरांनी चांगलं काम केलं. किंबहुना त्यानंतर जर का बघितलं तर बरेच चांगले शाहीर आहेत. त्यातले विनायक दामोदर सावरकरांच्या नंतर तुम्हाला जर का भेटतील तर लहरी हैदर साहेब आहेत. त्यांनी या पोवाड्याचा म्हणजे अगदी शिरोमणी म्हणजे त्यातला सगळ्यात वरचा उच्चांक केलेला आहे की एक पोवाडा आहे तो 20-20 पानाचा आहे आणि एक कडवा आहे ते 2-2 पानाचा आहे. 2 पानाचं कडवं पाठ ठेवायचं म्हटलं तरी देखील अवघड गोष्ट आहे. तर अशा या पोवाड्यात लहरी हैदर साहेबांच्या आणि शाहीर तिलक, शाहीर विशारद पिराजीराव सरनाईक यांच्या परंपरेत या इथं कोल्हापूरमध्ये मी गेली 25 ते 26 वर्ष कार्यरत आहे. थोडासा आत्मस्तुतीचा दोष पत्करून 2,000 ते 2,500 पानांचं यातलं पोवाड्यांचं माझं लिखाण आहे. 1857च्या स्पेसिफिक बंडावर चिमासाहेब म्हणजे दक्षिण भारतातील स्वातंत्र्य युद्धाचा उठाव अशी बरीच त्यावर मी लिखाण केलेलं आहे. 1.5 तासाचे पोवाडे आहेत ते तुम्हाला खरं म्हणजे सगळे ऐकवायचे म्हटलं तर या माध्यमातून कितपत व्हॉइस क्वालिटी जात्या आणि व्हिज्युअल क्वालिटी येत्या. मी या 21व्या शतकातल्या अनेक व्हिडिओ वगैरे या सगळ्यात काम केलेला पण माणूस आहे, शंका आहे. परंतु आज नेमकं मी माझी काही रचना तुम्हाला किती वेळ झाला सांगता आपल्याला चालू पाऊण तास झालेला आहे. तर शेवटच्या 15 मिनिटात तर माझ्या सगळ्या सहकार्यांना मी सांगतो आणि आपण आपल्या पुढं जरा 1-2 जण या इथे, बाकी ढोलकी इथे साईडला ठेवा, शंखवाले इकडे बसा, तुम्ही हार्मोनियमवाले इकडे या. हा
आणि या इथं मी आपल्यापुढं मुद्दामून मी आपल्यापुढं भुपाळी नावाचा हा काव्यप्रकार सादर करतोय. का हो मला भुपाळी लिहावी वाटली आणि का आजतागायच्या कुठल्या शाहिराने लिहिली नाही? त्यांना काय एवढं सुचलं नाही का? किंवा त्यांनीही माझ्यासाठी ठेवली आहे. त्या सगळ्यांचे उपकार आहेत माझ्यावर. आजपर्यंतच्या 350 वर्षातल्या शाहिरांना ही लिहिली नाही म्हणजे मला खरं म्हणजे मी 63-64 मध्ये जन्मलेला माणूस मी. माझ्यासाठी काय लिहिणार शाहीर म्हणून ऐतिहासिक? तर मी लिहिला चिमासाहेबांचा पोवाडा आणि मी लिहिलं ते शिवछत्रपतींच्यावरची भुपाळी. मी लिहिलंय रायगड आणखीन शाहीर यांच्यातला संवाद. मी लिहिलेला आहे श्री सूक्त सारख्या संस्कृत सुक्ताचं. कारण मी 18 वर्ष महालक्ष्मीच्या गाभारात काढले त्यामुळे तिथल्या पूजेचं मराठीकरण करून त्यातला गोंधळ केलेला आहे. असे नानाविध प्रकार आहेत. नानाविध मी लिहिले अण्णाभाऊ साठेंच्या नंतरची महिना परंतु आज मी सादर करतोय ही भुपाळी. तर भुपाळी हा एक राजसंस्कार आहे आणि राजसंस्कार एवढ्यासाठी आहे की मालात लोळणाऱ्या गाद्या गिरद्यावर लोळत पडलेल्या सकाळी रात्रभर कुठंतरी पार्ट्या करून झोपलेल्या राजाला सकाळी उठवायला राजाचा राजकवी राजाच्या मालाच्या दारावर जातोय आणि भुपाळी गाऊन त्या राजाला उठवतोय. किंबहुना रास क्रीडा करणाऱ्या रात्रभर भगवान श्रीकृष्णाला देखील सकाळी उठणं हे उठी उठी गोपाळा ही जी काय भुपाळी आहे की उशक कालचा आला ही भुपाळी आहे. ही भुपाळी राजकवी एक मंजूळ गायनानं राजाला उठवण्यासाठी ही भुपाळी करतात. आलं का नाही लक्षात? आणि अशा या राजाला महालातनं उठवण्यासाठी जर का राजसंस्कार म्हणून जर काही भुपाळी असेल तर शिवाजी महाराजांचं आयुष्यच गेलं नाही कधी महालात लोळण्यात. त्यामुळं कुठल्या कवीला लिहायचा ही सिच्युएशनच नाही ना, हा प्रसंगच नाही जीवनात. मग बाकी काय केलं मी पण विचार करायला लागलो. मी शिवाजी महाराजांच्या फार वेगळ्या गोष्टी लिहिल्या. एक माझं गाणं आहे तर तुमच्या कानावर आहे. तुम्हाला कदाचित माहीत असेल लेखक मी आहे की अंधार फार झाला दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या ओळी माझ्या आहेत. तसंच की नाही जे काही चांगलं वाटेल ते शिवछत्रपतींच्यावर मी आपले कवनाभिषेक माझ्या यथामती यथाशक्तीने घातलेला आहे. तर किमान उद्याला राज्याभिषेक आहे आणि उद्याला जरी लग्न असलं आणि जरी सगळे पाहुणे रावळे मंत्री संत्री इकडचे तिकडचे परदेशातले जरी येऊन थांबलेले जरी असले तरी उद्या सकाळी पहाटे 5ला पूजा आहे आणि पूजेला बसायचं आहे म्हटल्यानंतर जरा तरी माणूस कंबर आडवी करते की नाही. आमच्या कोल्हापुरी भाषेत जरा आडवं होते. तसं शिवाजी महाराज एक 15-20 मिनिटं शिवराज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी त्या रायगडावरच्या राजमहालात झोपले असतील विश्रांती घेत असतील असे एक कल्पना आहे. आणि मग त्या विश्रांतीतून त्यांना उद्याच्या 700-750 वर्षानंतर जो काही एक नवीन सूर्योदय होणार आहे भगवटणार आहे तर त्या भगवण्यासाठी एक राजाचा राजकवी शिवशाहीर म्हणून मी दरवाजावर जाऊन ही गाणं गातोय की भुपाळी गातोय. असं या भुपाळीची एकूण काय सिच्युएशन आहे कथा आहे बघा. तुम्हाला ती पटली असेल तर जागेत. आणि या इथं मी दुपारचा करतोय. चला शंकाला बाबा घ्या वाजवायला. अहो प्रातःकाळी बिगी बिगी कसबा श्री गणेश आले. कसं आहे माहिती जरा हळू घ्या ढोलकीवर हळू घ्या. कसबा श्री गणेश का शाहिरानं कसं पहिल्यांदा गणाला वंदन केलं. शाहिरी म्हणजे एक नवीन विचाराचा वारू. शिवछत्रपतींचं आयुष्य देखील एका नवीन विचाराचा वारू आहे आणि हा वारू ज्यावेळी त्यांनी दौडला त्यावेळी पहिलं युद्ध जर महाराजांनी काय केलं असलं आयुष्यात तर पुण्यातली ती पहार ठोकलेली मुसलमान सरदारानं काढली आणि काय केलं कसबा गणेश पहिला मुक्त केला. हा एक गणच लावलाय. म्हणून अहो प्रातःकाळी बिगी बिगी कसबा श्री गणेश आले. भवानी तुळजा मंदिरी घंटा नाद
कैक जाहले अहो करवीर वासिनी जगदंबेस ज्योतिबाले आणि शिवगणांसह शिखर शिंगणापूर शंभू अवतरले अहो पंढरीत विट विसरून तेथे विठुराया आले नवलाख पायरी उतरून दौडत मल्हारी आले अहो काशी विश्वेश्वर हरी दखनी हे आले श्री मल्लिकार्जुन शैल चढुनी वर आले कुठाले सगळे देव हा? रायगडावर आले आणि आपल्या घरी एखादा पाहुणा आला आपल्या गावात एखादा पाहुणा आला की आपण त्याला रिसीव्ह करायला जातो का नाही अगदी तसंच आहो भवानी शिरकाई अतिथी स्वागता दंगगडावरती हे 33 कोटी देव हे जमले ऐकून शिवकीर्ती ओ देवा 33 कोटी देव हे जमले ऐकून शिवकीर्ती आले शिवकीर्ती म्हणजे काय राजाभिषेक हे रुद्ररणीचा रायगडावर बघा राजाभिषेक दिनी रणातला रुद्र आहे कधी घरात नाही पण आज मात्र राज्याभिषेक आहे म्हणून अरे रुद्ररणी चा रायगडावर राजाभिषेक दिनी अरे उठा उठा शिवराय शाहिरी करीतो ही विनवणी ओ राजे उठा उठा शिवराय शाहिरी करीतो ही विनवणी 700 वर्षाची कारात्र राजे गेली हो निघून 700 वर्ष विजयनगर यादवनगर देवनगरच्या साम्राज्यानंतर आज पहिल्यांदा दिवस उगवतोय अहो सप्तशतकी काळ रात्र शिव निघाली ही उलटुनी काय मागितलं ज्ञानेशाने अहो पसाय दानाची ही झाली मान्य ज्ञानी विनवणी आणि एकनाथ त्या पैठणच्या राहुळा त्या आदिमायेला आदिशक्तीला विनोद होते की बाई दार उघड अरे बयने दार उघडिले ऐकुनी नाथहार पैठणी किती वीर खर्ची पडले शिव याच दिनासवरणी किती वीर खर्ची पडले शिव याच दिनासवरणी अहो शतयज्ञांचे फळ आज जिजाऊचे अंगणी उठा धैर्य शौर्याची नजर करा महाराष्ट्र भूवरी हो शिव भरत खंडावरी उठा उठा शिवराय शाहिरी करीतो ही विनवणी अहो उठा उठा शिवराय शाहिरी करीतो ही विनवणी शाहिरी पोवाड्यात नानाविध गोष्टींचं आकलन घेता येणं पाहिजे असते पौराणिक कथा माहिती पाहिजे धार्मिक कथा माहिती पाहिजे लक्षात घ्या इतिहास माहिती पाहिजे वर्तमान माहिती पाहिजे
भविष्य माहिती पाहिजे, काव्यशास्त्र माहिती पाहिजे, व्याकरणशास्त्र माहिती पाहिजे, तत्वज्ञान माहिती पाहिजे, अंकशास्त्र माहिती पाहिजे. अंकशास्त्र मी आता अंकशास्त्र एवढ्यासाठी सांगितलंय. शिवाजी महाराजांच्या जीवनात 8 आकड्याला फार मोठं महत्व आहे. 8 8 8 आकडा. असे मी अनेक उदाहरण दिली शिवाजी महाराजांच्या. राजमुद्रा अष्टकोनी आहे, लग्न आड झालेले आहे, कित्येकांच्या मध्ये 6वा अपत्य आहे, कित्येकांच्या मध्ये 8वा अपत्य आहे. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ आहे. नानाविध मी तुम्हाला 8 आकडे सांगितले. निमऱ्यालॉजी. मग आता घे ओके ढोलकी घे, जरा वाजव वरतीला खुलवून. आता 8 ते 1 कसे एक काव्य येते बघा. हे अष्टदिशा समप्रधान दारी होऊनी मंदिरी सप्तनद्यांपरी खळखळती त्या भार्या हर्षित उरी. अहो षष्टाध्यायीचा गीतार्थ तुम्ही श्रीमान योगी हरी पंचभूते लीन होऊन सारी आली पुल्या धारी. अहो चारी अवनी सत्ता झुकल्या आज रायगडवरी. उत्तरेतील बलाढ्य मंगलशाही, दक्षिणेतील निजाम आदिलशाही, पूर्वेची अहमदनगरची निजामशाही, पश्चिमेचा पोर्तुगीज आणि सिद्धी, त्याशिवाय आणि 7 समुद्रा पार करून आलेले इंग्रज, त्यांचा हेनरी. अहो चारी यवनी सत्ता झुकल्या आज रायगडवरी. त्रिखंडातून भूपाळीवती उठा उठा लवकरी. द्विपुत्र तेजस ओजस सजले रवी शशींच्या परी. युवराज संभाजीराजे, युवराज राजाराम राजे जणू रवी शशी सारखे म्हणून म्हणलं. अरे द्विपुत्र तेजस ओजस सजले रवी शशींच्या परी. आणि एक पिंड तो कृतार्थ भावे आशिष देण्या श्री. ओ राजे एक पिंड तो कृतार्थ भावे आशिष देण्या श्री. हे बाई एका मुलासाठी एकदा माता होते, पण ही बाई अधिकाराला आशीर्वाद देण्यासाठी वयाच्या 80-83 वर्षापर्यंत जगल्या की आपल्या पोरग्याचा राज्याभिषेक बघायचा म्हणून. सती न जाता सतीची प्रथा बंद करणारे छत्रपती शिवराय नंतर राजाराम मोहन राय वगैरे. हा बरोबर आहे ना. म्हणून पण ती एकदा माता झाली, शिवछत्रपतीला जन्म दिला शिवबा बाळाला म्हणून, आणि छत्रपती ज्यावेळी मुलगा झाला त्यावेळी ती राजमाता झाली. म्हणजे एखादा ज्यावेळी संकल्प धरावा मनात आणि तो पूर्तीला जावा असा दिवस म्हणजे उद्याला आपण तो शिवराज्याभिषेक दिन साजरा करणार आहे. म्हणूनच कृष्णाजी अनंत सभासद सारखा माणूस काय म्हणला की काही कमल्यांची जगी पातशहा, पण या महाराष्ट्र भुला मराठा एक पातशहा झाला. ही गोष्ट सामान्य नाही म्हणला. सभासद काय म्हणलाय की अनेक मुसलमानी मुघली साम्राज्य आहे, मराठ्याचं साम्राज्य उभारलं की तुम्हा आम्हासाठी फार मोठी काय नाही तर रसद गोळा होत नाही आपापल्या किल्ल्यावर अजून काय. म्हणून अरे एक पिंड तो कृतार्थ भावे आशिष देण्या श्री. आणि एक ते 8 झाले. पुन्हा आध्यात्मिक ज्ञान पाहिजे म्हणतोय. हे नवविधा भक्तीचं स्वरूप आहे म्हणून 8व्या 9व्या टाकायला पाहिजे. नवविधा भक्तीचा सरा सजवुनी साज.
घेऊन गाई शिवशाही रे आज मावळी जनता सारी म्हणे उठा उठा राज या महाराष्ट्र धर्माची शिव राखावी लाज अहो देवगिरीच्या जखमा साऱ्या भरून आल्या आज अहो तख्त मराठी आज हे सगळ्या जगतात गाज आणि उठा धैर्य शौर्याची नजर करा महाराष्ट्र भूवरी हो शिव भरत खंडावरी उठा उठा शिवराय शाहिरी करीतो ही विनवणी ओ राजे उठा उठा शिवराय शाहिरी करीतो ही विनवणी आणि काय हो काय आता आपल्याला रायगडवर गेल्यासारखं वाटेल बरं रायगडवर काय त्या रायगडवर वातावरण असणार हो आदल्या दिवशी ज्या दिवशी राजा सिंहासनावर बसणार त्यावेळी काय वातावरण असणार आहे हा गंगा यमुना भद्रा सिंधू विमान गोदावरी पावन कृष्णे सहित मिसळल्या आज गंगा सागरी अहो शिंगे करणे नौबती झडती वाजव वळीच्या माळावरी अहो लेजिमता फे ढोल बडीवती वळीच्या माळावरी अरे उदान आले अवखळ वाऱ्या टकमक टोकावरी आणि गंगोत्री परी गर्दी भलती जगदीश्वर मंदिरी अहो हरेक तोफा गरजुनी सांगत आहेत त्या उत्तरी अरे श्री शिवनाथी चौरंगावरी आज रायगडवरी अरे लेप चंदनी उठणे जिजामाय खलून देती आणि सोयरा पुतळा राण्या शिव तनु समागीती आणि कलश पुण्य सरितांचे श्री जलधारा धरिती अहो जिजाऊ हातीचे उदक शिव औक्षण ते करीती आणि करुणीराज शृंगार श्री शिवते सदरेवर येती दख्खन गरजे आवगी श्री शिव झाले छत्रपती आहो दखल गरजे अवघी श्री शिव झाले छत्रपती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुरावतंस महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की राजा शिवछत्रपती की अरे भानुचे भग भट्टू न भगवे प्रभावी भगटरी बघा, एवढं काव्य लिहित आलो तेव्हा जरा हळू म्हणा तेव्हा कुठं काय झालं हा भचा अनुप्रास गावला अरे भानूच
प्रभानभी भगटली रवी किरणे त्या राजपदावर ऋतू विसरून पसरली अरे रवी किरणे त्या राजपदावर ऋतू विसरून पसरली हेनरी ऑक्सिडन या इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या वकिलानं त्याच्या डायरीत लिहून ठेवलेला आहे. त्या डायरीत काय लिहिलंय की या माणसाच्या कल्पना शक्तीचं मला कौतुक करावं वाटतं म्हणजे परकीय आक्रमणे येऊ नयेत म्हणून हा 6 जूनला राज्याभिषेक ठरवतो आणि वैशिष्ट्य म्हणजे इथला सगळा मुख्य व्यवसाय आहे हा कृषीचा आहे, शेतकऱ्याचा आहे. 7 जूनला इथं मृग नक्षत्र निघते म्हणलं आणि म्हणते ह्यो कसा काय ठेवतोय आणि ह्यो ज्यावेळी राज्याभिषेक ठेवतोय त्यावेळी रायगडच्या समोरच्या दिंडी दरवाज्यात अशी व्यवस्था आहे की उत्तरायण ते दक्षिणायन कुठलाही सूर्य जरी उगवला तरी त्याची किरण ही सिंहासनाधिष्ठित राजाच्या पायावरनं डोक्यापर्यंत सगळी किरण उगवलेला सूर्य पहिला राजाचं दर्शन घेतोय आणि राजा पहिल्यांदा सूर्याचं दर्शन घेतोय अशी सिस्टीम करून ठेवल्या म्हणून कसा अमोल काय अशी सिस्टीम करून ठेवल्या आणि उद्या तरी पावसाला चालू म्हणजे ढग परंतु या माणसाच्या कल्पना शक्तीचं मला पुन्हा काय करावं वाटतं कमाल करावी वाटत्या याच्या अपेक्षेप्रमाणे त्या 6 जूनला पहाटे 6 वाजता सूर्योदय झाला आणि त्या सूर्याची पहिली सोनेरी किरणे त्या राजावर राज्याभिषेक चालू असताना त्याच्या सगळ्या त्या 32 मणी सोन्याच्या मयूर सिंहासनावर छायायला लागलेली आहे. म्हणून मला ती वाक्य सुचलं रवी किरणे त्या राजपदावर ऋतू विसरून पसरली कारण काय भानूचे भग भटून भगवे प्रभानभी भगटली रवी किरणे त्या राजपदावर ऋतू विसरून पसरली अरे श्रेष्ठ नृपती दक्षिणाधिपती गुण गावावे तव किती आणि भूपती भूपे भूपाळी भावे लिहिली अल्पमती अहो भूपती भूपे भूपाळी भावे लिहिली अल्पमती अरे आंबेकारने वश कवी शारदा विद्यापती आणि कृष्णार्पण करी राजन देवाही शिवभूपारती ओ देवाही शिवभूपारती ओ देवाही शिवभूपारती. तर अशा पद्धतीनं तुम्हाला लोकांच्या पुढं आज राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला पोवाड्यावर थोडं बोलता आलं, थोडा इतिहास सांगता आला. खरं म्हणजे हे व्याख्यान वजा एंटरटेनमेंट वजा समथिंग शो हे सगळंच काय काय म्हणायचं म्हणा, पण हे तुम्ही आयोजित केलेला दिन मला अजय दळवींचं प्राचार्य अजय दळवी दळवीच आर्ट इन्स्टिट्यूटचं त्यांचं मला स्पेसिफिक आभार मानायला पाहिजेत की इथं शिंदे सरांची ओळख करून दिली. त्याच्यानंतर मगाशी आमचे सूर्यराज सर देखील बोलले, डॉक्टर साहेब, आणि या इथेही शिवसेवा घडवण्याचा आमच्या सगळ्या कलाकारांना तुम्ही जो काही मोका दिला त्याबद्दल पुनश्च एकदा आभार मानतो. उद्याच्या शिव राज्याभिषेकाच्या राजाभिषेक आहे तो, राज्याभिषेक नाही. तयार राज्यावर तो राजा बसलेला नाही, हा राजाचा या भूमी संघ उद्याला विवाह. त्यामुळे उद्याच्या होणाऱ्या शिवराजा अभिषेकाच्या हार्दिक 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 मनापासून शुभेच्छा.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शाहूराय. सरांना लावा. इथनं काय करतो?